सध्या आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदी तीरावरती आहोत। मागील 4 ते 5 दिवसापूर्वी जे महापुराने संपूर्ण वांगे गावातील शेतकऱ्यांचं घराचं मोठं नुकसान झालेलं होतं। त्याच अनुषंगाने पूर ओसरल्यानंतर वांगे गावातील काही ग्रामस्थ गावात आले होते, परंतु आजच सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे आणखीन पूरस्थिती निर्माण झालेली आहे। आता सध्या जर आपण पाहिलं तर वांगे गावातील अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले, शेतकऱ्यांच्या शेतीच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात 5 ते 7 फुटाचे खड्डे पडल्याचे चित्र दिसत आहे। सध्या आपण जर पाहिलं तर अतिशय दुर्गंधी या ठिकाणी सुटलेले आहे। आता आपल्या समेत वांगे गावचे सामाजिक कार्यकर्ता ठेंगे साहेब आहेत। दादा, काय सांगाल आणि काय परिस्थिती आहे? आमच्या गावाला पूर आलेला आहे। पहिला पूर आला, चारी बाजूनी पूर्ण येडा घातला गावाला। खूपपणे पाणी नाच केलेला आहे। सगळ्या कोणाच्या घराने पाणी शिरलेलं आहे, कोणाचे धान्य सगळे भिजलेले आहेत। लोक कसं तर आमचे गावातले भुई समाजचे 5 पोरं आहेत, कलाकार पोरं आहेत, त्याने कसं तर जीव वाचवून लोकाला बाहेर काढले, चांगल्या सुरक्षित ठिकाणी नेऊन पोहोचवले। लोक वाचलं गेलं। त्यांची खूप खूप अवस्था झालेली आहे। नेसलेल्या फक्त कपड्यावर लोक बाहेर आहेत। लोकाला सरकार लवकरात लवकर मदत करावं, माझी एवढीच अपेक्षा आहे। खूप गावचं नाच झालेला आहे। त्यांना काय तर थोडं बहुत पंचनामा ताबडतोब करून त्यांना काय तर लवकर काय तर थोडं बहुत दिलं पाहिजे। आणि चारा पाण्याची पण खूप अवस्था झालेली आहे। जनावर असंच मोकळे जनावर आहेत, त्यांचे पण खूप हाल व्हायलेले आहे। शेतकरी तर पाक वाट लागले शेतकऱ्याची। काही नाही, कांदा गेला, ऊस गेला, सगळंच काय वाटोळ झालेलं आहे। गावात तात्काळ पंचनामा सरसगट केलं पाहिजे सरकारने, एवढीच माझी अपेक्षा आहे। 2 शब्द बोलून बंद। बोला, क्या कितने दिन से सर जी, हम पंजाब से बहुत ज्यादा परेशान है। 15 दिन हो गए हम पानी में पूरे में फंसे हुए हैं। हमको खाने पीने की सुविधा नहीं है कोई। सब हम बहुत ज्यादा दिक्कत में, आने जाने को बहुत दिक्कत है हमको। हम पंजाब जाने को तैयार हैं, हम निकल नहीं सकते यहाँ से। बहुत ज्यादा हम फंस चुके हैं। इधर थोड़ा पानी कम होया था, अभी फिर पानी बढ़ रहा है। हाँ जी सर। बोले, नमस्कार सर। काय मी एक गोष्ट बोलतो बर का, आपला शेतकरी असल्यामुळं आपण गरीब गोष्ट शेतीमध्ये काम करतो। आता हे शेतीमध्ये आहे ना, पाणी उभारल्यावर आता शेतकरी कुठं काम करावं? काय आम्ही गरीब लोक, आणि शेतीमध्ये पाणी जरा उभारलं तर मग ते गरीब लोक काय करावं? ते शेतकरी आहे ना, पण शेतकरी ते शेतामध्ये पाणी नसलं तर काय ते आम्हाला गावाला लावते। आणि काय भाऊ दे, मिस्त्री होऊ दे, काय भाऊ दे, गवत काढत होऊ दे, काय भाऊ दे, काय पण कामाला लावते। पण आता सध्या परिस्थिती निर्माण झाली, किती नुकसान झाले? नुकसान आता भरपूर झाले। काय घराचं नुकसान वगैरे तुमच्या? आमच्या घरात कमीत कमी आता 10-15 हजार रुपये नुकसान झाले। काय पण तसं नाही, कसं माहितीये का, आपण ते शेतकरी आहे ना, शेतकरीचं नुकसान झालं, पण आम्ही बसून आहे आता, आम्ही मजदूर आहे। तुम्हाला काम द्यायला पाहिजे। हा, काम द्यायला पाहिजे ना आम्हाला। हा, धन्यवाद। बोला, मी वशिम दवाले बोलतोय। वांगीची परिस्थिती सध्या खूप गंभीर आहे। परत महापूर आला तर परत कमी झालं, परत वाढलाय। प्रत्येक घरात नुकसान झालेलं आहे, त्यांची भरपाई सरकारला मी एवढंच म्हणतो की त्यांची सगळी भरपाई, जेवढं नुकसान झालंय त्यांची भरपाई द्यावी। आता तुमच्या घरामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू भिजून? फ्रीज, टीव्ही, गहू, ज्वारी, तांदूळ, गॅस, सगळं पूर्ण नुकसान झालेलं आहे। एवढंच म्हणतो सरकारला की फक्त जेवढ्या घरात महापूर सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना भरपाई द्या। मी एवढंच सरकारला मदत मागतो की नुकसान जेवढं झालेलं आहे त्यांना भरपाई मिळावी। वांगी गावात खूप कठीण परिस्थिती आहे, कारण वांगी गावाला चारी बाजून मागच्या पुरामध्ये वेढलं होतं। आता सध्या परिस्थिती मागच्या पेक्षा जास्त पाणी गिरटा घातलेला आहे, खूप नुकसान झालेलं आहे। एवढंच विनंती करतो की सरकारला नुकसान भरपाई मिळावी। आता आपण बघितलं तर वांगे गावात चारी बाजूने पाण्याने मागील 2 ते 4 दिवसापूर्वी पुरामध्ये चारी बाजूने वेढले होते, पण सध्याही आणखीन पाणी सोडल्यामुळे आताही तीच परिस्थिती निर्माण होणार असल्याचे सध्या चित्र दिसत आहे। परंतु प्रशासनाच्या वतीने संपूर्ण वांगे गावाला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं होतं।